शब्दाच्या किती जाती असतात? पहिली कोणती आहे? दुसरी कोणती आहे? विकारीचे किती प्रकार? अविकारीचे किती प्रकार? पहिली कोणती आहे? दुसरी बरोबर आहे. जर आजचा व्हिडिओ आजचं लेक्चर तुम्हाला लेक्चर आवडलाच असेल असे मी अपेक्षा करतो. आणि हे जे व्हिडिओ आहे मी मराठी व्याकरणचे नो कॉस्ट, काहीच नाही, नो ऑफर, नो गाजावाजा, नो काही. मी तुमच्यासाठी एवढं करून राहिलो, मी एवढ्या रुपयात कोर्स देऊ राहिलो असं मी काहीच नाही करून राहिलो. जेवढे माझ्यानं व्हिडिओ बनवणं होते तेवढे व्हिडिओ बनवून मी यूट्यूबवर तुमच्यासाठी टाकतो. याचा चांगला फायदा घ्या, चांगले घरी पहा. आता हे शब्दाच्या जाती आपल्या सुरू झालेल्या आहेत. याच्यामध्ये आता जे नाम जे आहे नाम हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटन. डिटेलमध्ये व्हिडिओ राहील. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्ही पूर्ण लेक्चर पहा. मी असं सांगतो तसं टाईप पाठ करा आणि व्हिडिओ बघा, प्रश्न करा आणि परीक्षा काढा. बस. जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आजच्या क्लासमध्ये आपण शब्दाच्या जाती पाहणार आहे. मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती एकूण 8 आहे आणि इंग्रजीमध्ये पण 8च असतात. मराठीमध्ये किती आणि इंग्रजीमध्ये पण 8. म्हणजे शब्दाच्या जाती जर तुम्ही पाहताय, शब्दाच्या जाती मराठी व्याकरणाच्या एकदा पाहिल्या आणि इंग्लिशचं जर पुस्तक वाचलं तर बऱ्यापैकी अभ्यास होते, बऱ्यापैकी. त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा सर्व व्यवस्थित पहा. आज शब्दाच्या जाती या टॉपिकची मी तुम्हाला ओळख करून देतो. या म्हणजे टॉपिकचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती पाहत असताना याचे आपण 2 प्रकार करू. हा पहिला प्रकार आणि हा दुसरा प्रकार. पहिला जो प्रकार आहे याला म्हणू आपण विकारी. काय म्हणू आपण याला? विकारी. म्हणजे याला म्हणू बदलतात, म्हणून याला म्हणू सव्यय. विकारी म्हणजे काय म्हणू आपण? आणि दुसरा जो प्रकार आहे याला म्हणू अविकारी. कोणता विकारी? म्हणजे त्याला म्हणू आपण अव्यय. म्हणजे हे बदलत नाही. आता हे बदलतात आणि बदलत नाही हे काय भानगड आहे मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिले आपण या विकारी आणि अविकारी याचे किती प्रकार आहे हे मी तुम्हाला सांगतो. विकारीचे 4 प्रकार पडतात. 1, 2, 3 आणि 4. आणि अविकारीचे पण किती? 4, 5, 6, 7, 8. मग एकूण शब्दाच्या जाती किती? हाऊ मेनी पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश? 8 आहे की नाही? फक्त इथं 8 म्हणतात तिथंही 8 म्हणतात. बस दुसरं काही फरक नाही. इथं नाम म्हणतात तिथं नाऊन म्हणतात. अरे इंग्रजी इथं नाम म्हणतात तर तिकडे नाऊन म्हणतात. इकडे सर्वनाम म्हणतात तर तिकडे विशेषण म्हणतात तर तिकडे ॲडजेक्टिव्ह. इकडे क्रियापद म्हणतात तिकडे वर्ब. इकडे बैल म्हणतात तिकडे समजलं ना? इकडे मुलगा म्हणतात तर तिकडे मुलगी म्हणतात म्हणा. बस एवढं लक्षात आलं. बऱ्याच गोष्टी इंग्रजीच्या बऱ्याच आहेत, परंतु आपण जर ठरवलं तर या मराठी शेवटी कसं आहे, ही भाषा आहे आणि इंग्रजी पण काय एक भाषा आहे, हिंदी पण काय एक भाषा आहे. आपण जर तालमेळ लावत जर अभ्यास केला या गोष्टीचा त्या गोष्टीसोबत, त्या गोष्टीचा त्या गोष्टीसोबत, तर ते अभ्यास करायला सोपं जाते. मी असं नाही म्हणा 100% होते. गुरुची गरज त्या विषयालाही पडते, पण करणारा जर करतो म्हटलं तर बऱ्यापैकी कन्सेप्ट आपल्या क्लिअर होऊ शकतात. मग आता बघा विकारीमध्ये पहिली मी म्हटलं होतं तुम्हाला नाम, दुसरी म्हटलं होतं सर्वनाम, तिसरं विशेषण आणि क्रियापद. बघा मग आता हे जे नाम आहे याला नाउन म्हणतात. नाम म्हणजे नाम, कोणतंही नाव. ठीक आहे, कोणतंही नाव. मुलगा, मुलगी, राम, लक्ष्मण, कृष्ण, आहे का नाही? हे सर्व काय झाले? नाव झाले. मग याला आपण म्हणून नाम. नामाची व्याख्या आहे एखादी वस्तू वास्तविक असेल, काल्पनिक असेल, पुरुष जातीची असेल अथवा स्त्री जातीची असेल, तिच्यामध्ये जो वास करणारा गुणधर्म असतो त्याला नाम असे म्हणतात. म्हणजे आता उदाहरणार्थ याच्यामध्ये गुणधर्म आहे लिहिण्याचा, बरोबर आहे. डस्टरमध्ये गुणधर्म आहे मोडण्याचा किंवा पुसण्याचा, तो झाला गुणधर्म. या नामाचे प्रकार 3 पडतात. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नामाचं अनेक वचन होते, विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. आणि भाववाचक नाम व्यक्तीमध्ये ज्या भावना असतात, व्यक्तीच्या अंगामध्ये ज्या भावना असतात त्याला कोणतं नाम म्हणतात? भाव. इंग्लिशमध्ये पण नाव आहे कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, बरोबर आहे. सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. एक पडतो आपलं समूहवाचक नाम, दुसरं पडते पदार्थवाचक नाम. तशाच पद्धतीने इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. मुद्दा लक्षात घ्या. नाम म्हणजे काय? कोणतीही वस्तू जी असेल तिचं एक जे प्रॉपर एक जे नाव असते त्याला आपण काय म्हणू? नाम असं म्हणतो. आणि नावं असंख्य आहेत, नामं असंख्य आहे, बरोबर.
हे नाम असंख्य आहे. आता मला सांगा, पहिलं आपलं नाम झालं. नाम म्हणजे तुमच्या लक्षात आलं, नाम म्हणजे समजा आपण त्याला थोडक्यात म्हणून नाम म्हणजे नाम पा. पण एखादी वस्तू वास्तविक आहे. वास्तविक म्हणजे काय? तुम्ही आम्ही. एखादी वस्तू काल्पनिक आहे. काल्पनिक म्हणजे काय? जे आपल्याला दिसत नाही ते. स्वर्ग, नरक, अप्सरा. पुरुष जातीची आहे का स्त्री जातीची आहे, तिच्यामध्ये वास करणारा गुणधर्म, एवढ्या ज्या गोष्टी ज्याच्यात येतात त्याला काय म्हणायचं? नाम. आता नाम झाल्यानंतर दुसरा कोणता आहे? जर एखाद्या वेळेस आपण नाव समजा एखाद्याचं नेहमी नावच घेत राहिलो तर ती गोष्ट जरशी कानाले काय होते? सवय नाही पडत. ते असं वाटते काय रे किरकिर किरकिर लावली एकाच एका नावाची, आहे की नाही. एक उदाहरण आहे पुस्तकामध्ये, एक सुंदर उदाहरण आहे. समजा आता दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये मुख्यमंत्री आले आणि एखाद्या पेपरवाल्यानं पेपरमध्ये लिहिले मुख्यमंत्री आले. मुख्यमंत्र्यांना लोकांनी प्रश्न विचारले, मुख्यमंत्र्यांनी त्याचे उत्तरं दिले. मुख्यमंत्र्यांना एका व्यक्तीने जरा जास्तच प्रश्न विचारले, मुख्यमंत्र्यांनी त्याला झापलं. मुख्यमंत्र्यांनी पोलिसाकडून त्याला आतमध्ये हे केलं. मुख्यमंत्र्यांनी पाहिलं, मुख्यमंत्र्याच्या पायाला एकही काय म्हणू आपण गाठा गोटा काही लागला नाही. मुख्यमंत्री त्याच्या फॉर्च्युनरमध्ये बसले आणि मुख्यमंत्री गेले. आता मला सांगा, हे जे समजा पॅरेग्राफ लिहिलं आहे एखाद्या पत्रकारानं, मग याच्यामध्ये कोणता शब्द वारंवार आलेला आहे? मग हे तुम्हाला असं वाटलं नाही का हे काय काय लिहिलं मुख्यमंत्री मुख्यमंत्री? त्याने एकच वेळ लिहायला लागत होतं. जसं दुष्काळ पडला, मुख्यमंत्री आले, त्यांनी काय केलं? पाहणी केली. त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. एका शेतकऱ्यांनी त्यांना जास्तच प्रश्न विचारले. त्यांनी प्रश्नांची काय दिली? उत्तरे दिले. मुख्यमंत्र्याच्या पायाला गाठा पण लागला नाही. मुख्यमंत्री त्यांच्या फॉर्च्युनरमध्ये बसले, मुख्यमंत्री गेले. आता बरं वाटते. म्हणजे एखादं नाम आलं, त्या नामाच्या ऐवजी जर ते हे शब्द आले तर याला काय म्हणायचं? म्हणजे एखादं नाम जर वारंवार आलं तर ते वारंवार येणारं नाव जे असते ते आपल्या कानाले खटकते. मग हे कानाले खटकलं नाही पाहिजे. मग ते, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः अशा प्रकारचं जे वापरलं जाते त्याला काय म्हणायचं? मग एकूण सर्वनामे 6 आहे, एकूण सर्वनामे 9 आहे. सर्वनामाचे प्रकार 6 आहे. ते आपण पूर्ण या घटकामध्ये पाहणार आहे. आलं लक्षात? आता याच्यानंतरचं आहे विशेषण. विशेषण म्हणजे काय? हे तर लयच महत्त्वाचं आहे. जिथपर्यंत तुम्ही कोणती विशेष कामगिरी करणार नाही तिथपर्यंत तुम्हाला कोणतीच एक ओळख भेटणार नाही. समजा आता मुलगा आहे, मुलगा हे काय झालं? नाम. काय झालं? हे मुलगा आहे ना. आणि हा या मुलाच्या पुढे जर समजा काही ना काही विशेषण लागते, बरोबर आहे. मग काही ना काही विशेषण लागते. हा मुलगा आहे समजा PS आहे. मुलगा कोण आहे? मग मुलगा कोण आहे? आता महत्त्व कशाले आहे? आता कोणता पोरीचा बाप नाही म्हणून काय आले? वास्तविक पाहता ते पोरगी जे आहे म्हणजे त्या पोरीनं त्याला रिजेक्ट केलं असन कॉलेजमध्ये. काय म्हणून राहिलो एक लक्षात घ्या. त्या पोरीनं त्याला रिजेक्ट केलं असन. तू बा डोंबळा आहे, तू केस चालले, ते दात जरासे फंटे आहे, त्याला रिजेक्ट केलं. आणि तो PSI बनल्यावर गेला आणि तिच्या वडिलांनी माहीत झालं मुलीच्या की बा हा मुलगा आहे आणि याचा संबंध आला. म्हणजे मुलीनं रिजेक्ट केलं पण मुलाच्या बापानं रिजेक्ट केलं का? मग माणसानं तसंच बनलं पाहिजे. तू रिजेक्ट करशील पण तेव्हा बाप मला रिजेक्ट करणार नाही. एवढी मला माझी अवकात बनवायची आहे. त्याच्यामुळे जे माझं नाम आहे, जे मी सध्या सामान्य नावात आहो, जे मी नाम आहे त्याच्यात मला कशात जायचं आहे? मग विशेषण म्हणजे काय? जे तुमचं विशेषण आहे ते तुमचं काय झालं? PS आहे. समजा मुलगा काय आहे? लोफर. मुलगा काय आहे? काय आहे याचं? विशेषण. हे झालं विशेषण. मग विशेषण काय करते? नामाची व्याप्ती काय करते? मर्यादित करते. एखाद्या नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? म्हणजे एखाद्यानं म्हटलं मित्र नोकरीवर लागला, त्यानं म्हटलं मला गाडी घ्यायची आहे. मित्राला फोन केला, त्यानं काय म्हटलं मला गाडी घ्यायची आहे. त्यानं काही गलत बोलला का? इकडून मित्रानं म्हटलं कोणती गाडी घेतं? BMW घेतं का बैलगाडी घेतं? याचं काही गलत आहे का? यानं म्हटलं गाडी घ्यायचं, यानं म्हटलं बा गाडी कोणती घेतं? BMW घेतं का बैलगाडी घेतं? म्हणजे नामच झालं नाही. नाही, यानं म्हटलं मला 2 चाकी गाडी घ्यायची आहे. अच्छा, 2 चाकी घ्यायची का? मग हायाभुसा घेतं का लुना घेतं? बरोबर आहे ना त्याचं? म्हणून मला 40-50 हजाराची नोकरी लागली, पेट्रोल पाण्याला परवडण अशी 1.5-2 लाख लोक 150 cc मध्ये गाडी सांग. अच्छा, म्हणजे 150 मध्ये पाहिजे का? मग तो त्याच्यात म्हणून आपाचे घेतं, यामा घेतं का बजाज घेतं? म्हणजे गाडीची इंजन शब्द किती?
150 कंपनी कोणती, हे 2-3 दिल्या. मग त्यानं म्हटलं बजाज, त्यानं काय म्हटलं बजाज. गाडी कोणती 150 cc, त्याच्यात कोणती. मग यानं म्हटलं कोणती घेतं, निळी घेतं, भगवी घेतं, पांढरी घेतं का हिरवी घेतं का काळी घेतं. तेव्हा बा आपल्याला धर्माफर्माचं काही नाही करावं लागत, आपल्याला कोणती पाहिजे ब्लॅक. कोणती पाहिजे. मग गाडी कोणती 150 cc, कंपनी कोणती, कलर कोणता. तुमच्या नजरेपुढे आली की नाही ते. आता दुसरे काही आपाचे फापाचे हे काही कोणती आली का. म्हणजे काय झालं, जे नाम आहे नामाचं या शब्दानं काय केलेलं आहे, मर्यादा जी आहे ते व्याप्तीत अशी व्याप्त केलेली आहे, त्याला कॉम्पॅक्ट करत आणलेलं आहे. म्हणजे नाम म्हटलं तर खूप मोठं असते नाम, त्याचा अर्थ खूप मोठा निघतो. गाडी म्हटलं का बैलगाडी पाहिजे का BMW पाहिजे, पण जे समोरचे जे त्याला शब्द लावत नेलेले आहेत, दुचाकी आहे, त्याच्यानंतर कोणती आहे 150 cc आहे, त्याच्यानंतर ते बजाज कंपनीची आहे, त्याच्यानंतर तिचा कलर काय आहे काळा आहे. आता तुमच्या पुढे फक्त तेच आलेलं आहे. म्हणजे नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द जो असेल त्याला काय म्हणायचं विशेषण. उदाहरण समजलं. अजून कोणतं उदाहरण सांगायचं आहे का याच्यापेक्षा. अजून भरपूर उदाहरणं सांगण्यासारखे आहे. समजा एक आहे तारा नावाची मुलगी आणि एक आहे मीरा नावाची मुलगी. या मीराला एखादा मुलगा पाहायला येणार आहे समजा. मग तारानं हिला बोलवलं होतं सहज भेटायण्याकरता, ही काही आली नाही समजा मीरा नावाची मुलगी. मग हिनं तिला संध्याकाळी फोन केला आणि झापलं काहून तू आली नाही. हिनं म्हटलं मला मुलगा पाहायला आला समजा. काय पाहायला आला, मुलगा पाहायला आला. मग हिनं म्हटलं मग आता माझ्या भावाचं कसं बा, माझ्या भावाचं कसं. ते म्हणून ऐकून तर घे, माझ्या बाबानंच आता त्या मुलाला बोलावलं तर मी काय करू. मग हिनं म्हटलं काय झालं, मग तो मुलगा काय करते. हिनं म्हटलं तो मुलगा काय आहे DYSP आहे. काय आहे तो मुलगा DYSP. लगेच हिनं हिच्या भावना बदलल्या, कारण हिला माहीत आहे ही आता काही म्हटलं तरी DYSPची बायको होणार आहे आणि आपल्या भावाचा हे काटा काढतील. म्हणून हे म्हणून ते खेबळा असन, खाबळा असन, काळा असन, गोरा असन, चकना असन, चाकणा असन, तरी तू त्याला लग्नाला काही नाही म्हणू नको. मी माझ्या भावाचं काय करतो समजावून सांगतो, बाबू तू काय कर आता अभ्यास कर चांगला, काय बन तेव्हाच तुले मीरासारखी पोरगी भेटन. म्हणजे मुलगा काय आहे, म्हणजे त्या मुलाला काही अर्थ आहे का, अर्थ कायले आहे पद आले आहे. म्हणून तुम्हाला पद घ्याच लागते. पद जर नाही घेतले तर तुम्ही बस काय म्हणते त्याला ते बियाले ठेवून आहे तुम्हाला. यानंतर कोणता आहे क्रियापद. आता नाम म्हणजे काय समजलं तुम्हाला. नाम म्हणजे नाव असते. सर्वनाम म्हणजे काय, नामाची व्याप्ती मर्यादित करणारे विकारी शब्दाला काय म्हणतात सर्वनाम. विशेषण काय असते, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे काय असते. आता आपण पाहू क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय असते. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आपले वडील असतात भाऊ, आणि आपल्या वडिलाचं जे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या घरामध्ये आहे, त्याच पद्धतीनं वाक्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व जे आहे ते असते क्रियापदाचं. म्हणजे वाक्य एका कुटुंबासारखं असते. त्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जसे आपले भाऊ बहीण जवाई आत्या आते बहीण मामी बहीण हे सर्व येतात आपल्या कुटुंबामध्ये, त्याच पद्धतीनं वाक्याच्या कुटुंबामध्ये पण हे सर्वजण येतात. पण आपल्या कुटुंबाचं जे सर्व कुटुंब प्रमुख जे असतात ते आपले वडील असतात. त्याचप्रमाणे वाक्याचा कुटुंब प्रमुख काय असतात क्रियापद असते. जसं एखाद्याच्या घरचे वडील निघून गेले डायरेक्ट, म्हणजे निघून म्हणजे देवाघरी गेले, त्यांचा मृत्यू झाला, जसं ते घर उघड्यावर पडते काही वर्षासाठी, तसंच ते वाक्यसुद्धा काय पडत असते वर्षा म्हणजे म्हणजे असं पडून जाते ते वाक्य. जसं उदाहरणार्थ मी म्हटलं मी गावाला, सोपं वाक्य घेतो जातो. मी गावाला काय करतो. आता या वाक्यामध्ये ह्या जो जातो शब्द आहे, या जातोनं काय केलं क्रिया दाखवली ना. आणि क्रिया दाखवली, क्रिया दाखवून काय केला वाक्याचा अर्थ पूर्ण केला. क्रिया दाखवली वाक्य अर्थ काय केला पूर्ण केला. क्रिया दाखवली वाक्य अर्थ काय केला. मग मला सांगा आता या वाक्यामध्ये समजा क्रियापद नाही आहे. कोण नाही आहे क्रियापद नाही आहे. समजा आता या वाक्यामध्ये क्रियापदच नाही आहे. मी क्रियापद इथून काढून टाकलं. मी गावाला, सांगा काय समजून राहिलं तुम्हाला. मी गावाला काय, अबे पुढे काय, मी गावाला काय. समजा एक लहानपणापासून आपण वाक्य ऐकत आलो, राम आंबा खातो. समजा लक्ष द्या, राम आंबा खातो असं वाक्य आहे, पण आपण लिहिलं राम आंबा काय, फेकून मारतो कोणाले, खाल्लेला वक्तो माहीत आहे का आपल्याला. म्हणून वाक्याचा अर्थच प्राप्त होत नाही तर वाक्य कसं तयार होईल, बरोबर आहे की नाही. मग वाक्याचा अर्थच प्राप्त नाही झाला तर वाक्य तयार होईल का. मग वाक्यच तयार नाही झालं त्याला वाक्य म्हणता येईल का.
आता मला सांगा, आपण वाक्य वाचतो, त्याच्यापासून पॅरेग्राफ तयार करतो, पॅरेग्राफपासून काय तयार करतो, धडा तयार करतो, आणि धड्यापासून काय तयार होत असते, पुस्तक तयार होत असते. मग आता समजा वाक्यामध्ये क्रियापदच नसलं तर वाक्य तयार होईल का? वाक्यच तयार नाही झालं तर पॅरेग्राफ तयार होईल का? पॅरेग्राफच तयार नाही झाला तर धडा तयार होईल का? मग काय वाचता, काही वाचता येते का? म्हणून वाक्यामध्ये कुटुंब प्रमुखाचं काम कोण करत असते, कोण करत असते, क्रियापद. म्हणून क्रियापदाला वाक्यरूपी कुटुंबाचा काय म्हणतात? अरे बोला ना, काय म्हणतात? मग आता तुम्हाला हे 4 गोष्टी समजल्या का? या 4 गोष्टीला काय म्हटलं होतं आपण? विकारी. काय म्हटलं होतं? आता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की याला विकारीच काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा, नाम आहे, समजा नाम आहे कोण, मुलगा. याचं लिंग चेंज होते का? नाही. म्हणजे तुम्हाला पण मुलगाच म्हणते. अरे तो मुलगा आज तोंडाले फडकं बांधून आतंकवाद्यासारखा कुठं चालला होता रे बा, तो मुलगा. काय म्हणून तुम्हाला काय म्हणू लागन? मुलगी. यांना काय म्हणू लागन? मग लिंगानुसार बदललं नाही का? बदललं की नाही? आता सर्वनाम आहे हा, याला काय म्हणू लागन? हिला काय म्हणू लागन? म्हणजे हाच ही झालं की नाही? म्हणजे सर्वनाम पण बदललं की नाही? आता पहा, समजा हाच मुलगा कसा आहे, कसा आहे? हा पाहायचा, पाय मराठीत नाही एक क्लिअर केलेला आहे. मुलगा पण काय असते आणि मुलगी पण काय असते? सुंदर. सुंदरी नाही रे, सुंदरच असते. मुलगी पण काय असते, पण इंग्रजीत गर्ल काय असते आणि मुलगा काय असते? बरोबर आहे ना? आपल्या खेड्यातले पोरं कधी कधी आले, समजा आता इंस्टाग्राम आणि याच्यामुळे हुशार झाले. आमच्या वेळेसचे आमचे मित्र मुलीले म्हणे काय हँडसम मुलगी आहे रे माहायची. मोठे मोठे अधिकारी आहेत ते सध्या. हो, विषय हा नसते तुम्ही कुठून आले, नंतर आलेले सुधारले ना, हे लय महत्त्वाचं असते. मुलगी हँडसमचं आणि मुलगा ब्युटिफुल नाही. आता एक लक्षात घ्या, मग आता हे जे आहे विशेषण हे बदललं का? मग हे बदललं नाही, मग याला अविकारी म्हणायला पाहिजे होतं ना. अरे हो की नाही, पण म्हणता येते का? मग याला विकारीमध्ये टाकलेलं आहे. आता हा मुलगा आहे, समजा हा मुलगा कसा आहे, हे विशेषण आहे. काय आहे? मुलगा काय आहे, मुलगी काय आहे. आता कशी बदललं? मुलगा हसरा आहे, मुलगा काय आहे, हसरा. मुलगी काय आहे, म्हणजे आकारांत असलं तर बदलते, नाही तर बदलत. पण शेवटी बदललं ना, बदललं म्हणून हे सुद्धा काय आहे, विकारीच. काय आहे? हे तर विकारी आहे, हे विकारी आहे, हे पण विकारी आहे. आता क्रियापद विकारी आहे की नाही पाहू आपण. आता पहा, राम आंबा, आणि इथं समजा यांची धर्मपत्नीचं नाव ठेवलं, सीता. सीता आंबा खाते. सीता आंबा, राम आंबा, सीता आंबा. मला सांगा, जसं हे बदलवलं तसं हे बदलवलं की नाही? मग हे सर्व बदलतात म्हणून यांना काय म्हणतात, आणि हे बदलत नाही म्हणून यांना काय म्हणायचं. आता हे कसं बदलत नाही ते तुम्हाला सांगतो. आता बघा, शब्दाच्या जाती किती? शब्दाच्या जातीचे प्रकार किती? पहिला कोणता? लिंगवचन विभक्तीनुसार जो बदलते त्याला काय म्हणायचं? लिंगवचन विभक्तीनुसार जो बदलत नाही त्याला काय म्हणायचं? विकारीचे किती प्रकार केले? पहिला कोणता? दुसरा कोणता? तिसरा कोणता? चौथा कोणता? इथपर्यंत काही अडचण आहे का? आता बघू आपण अविकारी. पहिलाच आहे क्रिया विशेषण अव्यय. कोणता आहे पहिला? दुसरा आहे शब्द योगी अव्यय. कोणता आहे? तिसरा आहे उभयान्वयी अव्यय. कोणता आहे? उभयान्वयी. आणि त्याच्यानंतर आहे केवल प्रयोगी. याला इंग्लिशमध्ये काय काय म्हणतात तुम्हाला माहित आहे? चला आता आपण बघू क्रिया विशेषण. समजा मुलगा, मुलगा काय करतो? चालतो. मग चालतो काय झालं? क्रियापद. मुलगा चालतो. कसा चालतो? कसा चालतो? मुलगा जलद. कसा चालतो? कसा, कुठे, केव्हा या शब्दानं ज्यावेळेस भेटते त्यावेळेस त्याला काय म्हणायचं?
आता हे लिंगवचन विभक्तीनुसार जलद बदलत, जसं उदाहरणार्थ मुलगाचं मुलगी केलं, मुलगी जलद, पण जलदचं जलदे झालं का? चालतोच चालते झालं, कारण क्रियापद हे विकारी आहे, परंतु क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द जो आहे तो काय आहे? अविकारी. म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा, क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगणारा आणि लिंगवचन विभक्तीनुसार न बदलणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं? क्रियाविशेषण. आता मी ज्या वेळेस थांबतो त्यावेळेस तुम्ही हे वाचायचं. आलं? आपलं लेक्चर बोर होऊन राहिलं का? सांगा बरं का? हां. पुढे शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? हे शब्दासोबत योग घडवून आणतात. शब्दासोबत योग घडवून आणणे म्हणजे याला काय म्हणतात? शब्दयोगी. जसं पक्षी झाडावर बसला. पक्षी कशावर बसला? म्हणजे झाड हा एक शब्द आहे आणि या झाडला काय लागून आला? म्हणजे या शब्दाला असा योग घडवून आला आणि ते असा फिक्स झाला आणि त्यासोबत असा, म्हणजे शब्दासोबत असा एकजीव झाला, ते म्हणजे शब्दासोबत त्याचा योग घडून आला म्हणून त्याला काय म्हणतात? आणि हा सुद्धा लिंग वचन विभक्तीनुसार बदलत. पक्षी म्हटलं तर तो, चिमणी म्हटलं तर ती. चिमणी झाडावर, कावळा झाडावर. बरोबर आहे ना? म्हणजे मला काय म्हणायचं आहे? तुम्ही कावळा बसवा का चिमणी बसवा का डायनासोर बसवा, तो झाडावरच होईल. काय होईल? ते झाडा चिमणी आहे तर वरी, चिमणा आहे तर बरा, असं होणार. म्हणजे लिंगवचन विभक्तीनुसार फरक पडत. समजून राहिलं की नाही घडी? कसं शिकवा तुम्हाला मग? असं शब्द योग्य अव्यय असं थोडी नव्हतं. जे आहे ते उदाहरणं सांगाच लागेल मला. तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे, हा माझा उद्देश आहे. समजून राहिला ना? त्यामुळे उदाहरणं कसे आपल्याला पुस्तकाच्या बाहेरचे घ्यायला लागतात. लक्षात येत आहे? आता मला सांगा, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून न बदलणारा म्हणजे क्रियाविशेष. शब्दाला जोडून येणारा न बदलणारा म्हणजे आता उभयान्वयी अव्यय. कोणत्या अव्यय? उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? दोन प्रधान शब्द किंवा दोन प्रधान वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आता बघा, मी तोंडी वाक्य सांगतो, तुम्ही मला सांगा जोडलं कशानं. आई बाजारात गेली आणि थैली घरी विसरली. आई बाजारात गेली आणि थैली घरी. मग आई बाजारात गेली एक वाक्य, थैली घरी विसरली दुसरं वाक्य. जोडलं कोण? आणि. म्हणजे दोन वाक्य जोडणारा अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे. मग ते दोन वाक्य कोणतेही असू शकते. मी क्लासला आलो आणि वही घरी. नेहमीचं तुमचं वाक्य, सर वहीने आणली हो आज. तू काय आला? उपकार आले. गोष्ट एक लक्षात येऊन राहिली ना? मग असं प्रकारचं. विजा चमकू लागल्या आणि पाऊस आलाच नाही किंवा पाऊस आला. बरोबर आहे? समजून राहिलं ना? मी उद्या गावाला जाईन किंवा घरी राहील, मेरी मर्जी. समजून राहिलं ना? इंडियानं मॅच जिंकली आणि हस्तांदोलन केले. जा तिकडे पाकिस्तानली, तू अवकात नाही आमच्यासोबत हात मिळवायची. मला काय म्हणायचं? लक्षात येऊन राहिलं? मग अशा प्रकारचे जे वाक्य तयार होतात त्यांना काय म्हणायचं? आणि हे सुद्धा बदलत. आणि आता शेवटचं काय आहे? केवल प्रयोगी अव्यय. काय आहे? आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? आपल्या मनात आलेल्या उत्कट भावना, आणि त्या उत्कट भावना काय होतात? आपल्या मनात अशा दाटून येतात. दाटून आल्या की ना आपण तो यस. आता समजा काल मॅच पाहिली असेल तुम्ही, बरोबर ना? मॅच पाहिली, पाकिस्तानच्या विकेटा जात होत्या 2, 3, 4, 5. कसं वाटत होतं? हे ना, म्हणजे आपल्या भाषेत हे आपलं झालं ना. हे आपले केवल प्रयोगी अव्यय झाले. आपण काय एकदम शुद्ध मराठीत बोलतो. बरोबर आहे ना? आता हे पुण्याकडे व्हिडिओ पाहतील याले विचित्र वाटेल पोरायले, पण हे आपलं झालं ना. खेळशील त्याबद्दल. बरोबर है ना? हमको इंडिया वाले बोलते, हम उधर दुबई में आके तुमको बोलते. असं म्हणजे शब्दही म्हटले असं तुम्ही.
मग ह्या ज्या भावना असते याला काय म्हणतात उभारणी केवल प्रयोगी. म्हणजे उदाहरणार्थ आता अमित समजा गरब्या गिरब्यात गेला, अमित तू नाही रे हा, तिथं समजा सौंदर्य दिसलं तर काही तर तोंडातून भावना येतील, याले काय म्हणायचं केवल प्रयोगी. समजा आता रफकन असा इकडून असा उंदीर गिंदीर आला आणि डायरेक्ट दिसला तर ते केवल प्रयोगी. डायरेक्ट बिल्डिंग बापा बापा बिल्डिंग, याला काय म्हणायचं आपल्या मनात दाटून आलेल्या भावना जे असतात त्याला काय म्हणायचं. काही आपल्याला दुःख झालं तर ते शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. माणसाला दुःख करणं शोभत नाही, त्यामुळे मी ते काही उभ्यान्वय तुम्हाला दाखवणार नाही, आहे की नाही. मग त्याला काय म्हणायचं केवल प्रयोगी. आता हे लिंग वचन विभक्तीनुसार बदलत. आता इथं दुःख दोघायले होते म्हणून आपण याचं काही लिंग वचन विभक्तीनुसार बदल करू. अशा पद्धतीनं शब्दाच्या किती जाती असतात. पहिली कोणती आहे, दुसरी कोणती आहे, विकारीचे किती प्रकार, अविकारीचे किती प्रकार. पहिली कोणती आहे, दुसरी. बरोबर आहे. जर आजचा व्हिडिओ आणि आजचं लेक्चर तुम्हाला लेक्चर आवडलाच असेल असे मी अपेक्षा करतो. आणि हे जे व्हिडिओ आहे मी मराठी व्याकरणचे नो कॉस्ट, काहीच नाही, नो ऑफर, नो गाजावाजा, नो काहीन. मी तुमच्यासाठी एवढं करून राहिलो, मी एवढ्या रुपयात कोर्स देऊ राहिलो असं मी काहीच नाही करून राहिलो. जेवढे माझ्यानं व्हिडिओ बनवणं होते तेवढे व्हिडिओ बनवून मी यूट्यूबवर तुमच्यासाठी टाकतो. याचा चांगला फायदा घ्या, चांगले घरी पहा. आता हे शब्दाच्या जाती आपल्या सुरू झालेल्या आहेत. याच्यामध्ये आता जे नाम जे आहे नाम हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटन. डिटेलमध्ये व्हिडिओ राहील. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्ही पूर्ण लेक्चर पहा. मी जसं सांगतो तसं टाईप पाठ करा. आणि श्री बाळासाहेब शिंदे सर आहेत, मी त्यांचं नाव आवर्जून ऑनलाईन च्या माध्यमातून आणि ऑफलाईनच्या माध्यमातून घेतो. त्यांचं पुस्तक घ्या. त्या पुस्तकाच्या मागं जेवढेही त्यांनी PYQ दिलेले आहेत तेवढे PYQ पाठ करून टाका. तुमचा एकही प्रश्न तुमच्या कोणत्याच परीक्षेच्या बाहेर जाणार नाही याची गॅरंटी मी घेतो. व्हिडिओ बघा, प्रश्न करा आणि परीक्षा काढा. बस, धन्यवाद.